वटपौर्णिमेला आपण वटपौर्णिमा साजरी करत असतो. वटपौर्णिमा ही महिलांसाठी अतिशय आवडतीचा सण, कारण ह्या दिवशी आपण तयार होत असतो, स्वतःसाठी वेळ काढत असतो आणि वडाच्या झाडाची पूजा करत असतो. त्या वडाच्या झाडाला सुद्धा प्रार्थना करत असतो की तुझं जेवढं आयुष्य आहे तेवढंच आयुष्य माझ्या पतीला पण लाभू दे. आता ही वटपौर्णिमा यंदा 10 जून 2025ला आलेली आहे. आता वटपौर्णिमा म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाचं येतं की कुठल्या रंगाची साडी परिधान करायची, कुठला रंग शुभ आहे, कुठला रंग वाईट आहे किंवा तो आपण घालू शकत नाही. तर सगळेच रंग चांगले आहेत. प्रत्येक रंगाचं आपापले एक वैशिष्ट्य आहे. पण हो, तुम्ही काळ्या रंगाची साडी परिधान करू नका आणि संपूर्ण पांढरी सुद्धा साडी परिधान करू नका. हे फक्त 2 रंग तुम्हाला पाळायचे आहेत. बाकी तुम्ही कुठल्याही रंगाची साडी परिधान करू शकता. त्याच्याबरोबर तुम्ही काठाची सुद्धा साडी परिधान करू शकता. आता बांगड्या म्हणायला गेला तर हिरव्या रंगाच्या बांगड्या परिधान कराव्या आणि त्याच्याबरोबर जे की एक लाखेची बांगडी असते ती सुद्धा घालावी. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. सविस्तर व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.